अबे हवा आहे का? आहे, अदृश्य आहे. हवा आहे पण हवेमध्ये एवढे वायू आहेत आपल्याला माहिती नव्हती आणि त्याच्यातला ऑक्सिजन फक्त आपल्या कामाचा आहे. बाकीचे आहे नाही साहेब. बाकीचे सुद्धा कामाचे आहे पण ऑक्सिजन सर्वात महत्वाचा आहे यासाठी कारण म्हणजे ऑक्सिजन आहे त्यामुळे आपण जिवंत आहोत अशा प्रकारची मानसिक आपली भावना आहे. मन म्हणते की ऑक्सिजन आहे पण डोळ्याला ऑक्सिजन दिसला का नाही. तरी पण आपण 100% मानतो की काय आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर शोध लागले आणि शोध लागल्यानंतर आपल्याला समजायला लागलं की नाही झाडांच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन पण मिळते आणि कार्बन डायऑक्साईड पण मिळते. लक्षात घ्या की दिवसा बाबा आपल्याला काय मिळते झाडांपासून ऑक्सिजन आणि रात्री म्हणजे वातावरणानुसार म्हणजे झाड सुद्धा बदलतो हे आपलं मन म्हणते. लक्षात घ्या भरती आणि आहुतीचा संबंध हा कशाशी आहे? बरोबर आहे ना? अबे भरती आणि ओहोटीचा संबंध कशाशी आहे? भरती समुद्राची भरती आणि ओहोटी याचा संबंध कशाशी आहे? चांगला व्यवस्थित बघ वर्गासारखा बघ. चंद्राशी आहे. कशाशी आहे? म्हणजे चंद्र पृथ्वीला सुद्धा अजूनही संचालित करतो. लक्षात घ्या ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी भरती आहे आणि ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी काय आहे ओहोटी आहे. म्हणजे संपूर्ण जग भविष्यामध्ये बदलत आहे तरी परंतु अजूनही पृथ्वीचा संबंध हा कशाशी आहे? चंद्राशी आहे. जर जसा चंद्र कमी 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 होत जातो समुद्र सुद्धा कमी कमी होत जातो आणि जसं समुद्र म्हणजे चंद्र वाढत जातो तसा समुद्र सुद्धा वाढत जातो. याच्यावर आपला विश्वास आहे. 100% विश्वास जरी नसला पण अशा गोष्टी 100% घडतात. कारण 15 दिवसामध्ये अमावस्या होते आणि 15 दिवसामध्ये पौर्णिमा सुद्धा होते. समजून की नाही? आपलं मन म्हणते की नाही बाबा 100% याचा संबंध कशाशी आहे? चंद्राशी आहे. लक्षात घ्या चंद्रकला. चंद्रकला म्हणजे काय? चंद्रकला म्हणजे काय? बरोबर म्हणजे चंद्र लहान लहान होत जाणे आणि मोठा मोठा होत जाणे म्हणजे चंद्रकला. काही विद्यार्थी म्हणजे बाईचं नाव आहे पण होऊ शकते स्त्रीचं नाव सुद्धा त्या याच्यावरून पडलं असे चंद्र तसा बदल. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा आपल्याला या वर्षामध्ये या संस्कृतीमध्ये विचार करायचा आहे. माणूस म्हणून आपला जन्म झाला काय झाला? ज्या काळामध्ये आम्ही विचार करायला लागलो विचार करता करता अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये आल्या. माणूस म्हणूनच माझा जन्म का झाला याचा विचार कधी केले का? बकरा म्हणूनच जन्म झाला असता. डुक्कर म्हणून आपला जन्म झाला असता. माणूस म्हणूनच का? माणूस म्हणून आपला जन्म झाला तर त्यामागचा कोणता ना कोणता आपला उद्देश असायलाच पाहिजे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणामागचा कोणता ना कोणता उद्देश असायला पाहिजे. आणि ज्याचा उद्देशच नसेल त्यांना उद्यापासून वर्गामध्ये येऊच नये. आणि म्हणून मागच्या तासामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे खासाठी जगता की जगासाठी खाता? जगासाठी खाणारे किती लोक आणि खासाठी जगणारे किती लोक आहेत आपल्याकडे?
बाकी आपल्याला सारखेच वाटतात तो अर्थ भयानक आहे. समजून आलं की नाही? हो सर. अर्थ भयानक आहे. म्हणजे जिवंत राहण्यासाठी सुद्धा खाणे आवश्यक आहे, हा सुद्धा खाण्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मग मनुष्य म्हणून आपला जन्म झाला, आपल्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा आपल्याला समाजाने बनवून दिलेले नियम त्यानुसारही करता येऊ शकतात, पूर्ण करता येऊ शकतात. आणि विचलित वर्तन म्हणजे समाजाचे नियम मोडून सुद्धा आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करता येऊ शकतात. पण माणूस म्हणून दोनही प्रकारची माणसं आपल्याला समाजामध्ये दिसतात. लक्षात घ्या, समाजाचे नियम पाळणारे लोक आहेत आणि समाजाचे नियम मोडणारे सुद्धा लोक आहेत. आणि तशा प्रकारचे लोक आता या स्थितीमध्ये माझ्या वर्गामध्ये आहेत, है की नाही? आता वर्षातून दोनदा तुम्हाला परीक्षा फॉर्म भरावं लागते, कधी कधी 4 वेळा भरावं लागते. किती वेळा? 4 वेळा. म्हणजे 2 वेळा ही परीक्षा पार करणारे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये आहेत आणि 4 वेळा ही परीक्षा पार करणारे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये आहेत. पण प्रामाणिकपणे आपल्या मायबापाला हे सांगणारे विद्यार्थी कमी आहेत आपल्या वर्गात की मी नापास झालो म्हणून मला दुसऱ्यांदा फॉर्म भरायचा आहे. आहे का नाही? 2 सेमेस्टरचे 2 फॉर्म, पण पहिल्या सेमेस्टर मध्ये नापास झाले. मायबापाला काय सांगता? दुसऱ्या सेमेस्टरचा मध्ये काय करायचा आहे? फॉर्म भरायचा आहे. पण तुम्ही सांगता का बापाले मायले मी नापास झालो म्हणून? याचा अर्थ काय? समाजाने जे नियम बनवले त्या नियमांच्या विरुद्ध तुम्ही वागून राहिले. ठीक आहे? कधी कधी निर्णय करावा लागते. परीक्षा पद्धती 12वी पर्यंतची ठीक होती. 12वी पर्यंतची ठीक होती. कमीत कमी त्या काळामध्ये पूर्वपार रडत तरी होते. 10वी नापास झालो रडत होता, कारण त्याला 11वीला जाता येत नव्हतं. 12वी नापास झाला रडत होता, का बरं? त्याला 13वीला जाता येत नव्हतं. आता 13वी पासून तुम्ही किती वेळा नापास तरी परंतु आपल्याला मायबापांना बदलता येते. कारण पहिला सेमेस्टर नापास झाला तरी दुसऱ्याने जाता येते, दुसरा नापास झाला तरी तिसऱ्याने जाता येते. त्याच्यानंतर आपण कुठं बोलू शकत नाही. कारण विद्यापीठ म्हणतो की बाबा याच्यानंतर तुला परीक्षा देता येणार नाही. 14 कसा तरी जमून जाते. पण इकडचा पहिला सेमेस्टर पास होणे अत्यंत गरजेचं. आता माणूस म्हणून जन्म झाल्यानंतर लक्षात घ्या, संपत्ती तर नैसर्गिक संपत्ती अमाप पहिल्यापासून आताही आहे की नाही? त्या संपत्तीचा वापर करून आम्ही आमच्या गरजा पूर्ण करताना दिसतो. पण माणसाच्या बाबतीमध्ये विचार करताना माणसाच्या गरजा मरेपर्यंत पूर्ण होत नाही, आहे की नाही? आज तुमच्याकडे सायकल नाही, विचार करायला लागलो की सायकल असायला पाहिजे. या सायकल त्याच्यानंतर मोटारसायकल वाटेल. मोटारसायकल आल्यानंतर आपल्याला वाटेल आता 4 व्हीलर असायला पाहिजे. 4 व्हीलर आल्यानंतर असं वाटेल की लहानची नको, 5 व्हीलर पाहिजे, गाडी पाहिजे, पोरचे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा गरज वाढेल आणि त्याच्यानंतर आपण हेलिकॉप्टरचा विचार करू. प्रायव्हेट जेट आल्यानंतर आपण विचार करू की बाबा काय असायला पाहिजे, माझं स्वतःचं विमान असायला पाहिजे. विमान असल्यानंतर दुसरं काहीतरी उपग्रह घेऊ आपण. स्वच्छ पाहायला काय सांगण्याचा तात्पर्य होता, साधन संपत्तीचा वापर माणूस करायला लागला. लक्षात घ्या, ज्या काळामध्ये मागच्या तासामध्ये आपण विचार केलेला आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती नव्हती ना, कपडे नव्हते शरीरावर. त्याच्यानंतर आपल्याला वाटायला लागलं की या कापसाचा वापर करून कपडे तयार होऊ शकतात. कापूस आपल्याकडे पिकतो पण आपल्याला कपडे बनवता येत नाही. येते का? आपण काय करतो, तो विकून टाकतो, त्याच्यावर कोणतरी प्रक्रिया करतो आणि त्याच्यानंतर आपल्याच कापसाचे पुन्हा आपल्याला कपडे देतो. आणि म्हणून ही जी परिस्थिती आपण बघितली तर या बघितलेल्या परिस्थितीनंतर आपल्या लक्षामध्ये
येते की माणसाचा जो काही उद्देश आहे त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी माणसानं अतोनात प्रयत्न केले. लक्षात घ्या, अतोनात प्रयत्न केले. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावरती कुंकू लावणे, कुंकू नाही काय पिळा काढा, काढाच का नजर नाही लागत म्हणून. बहुतेक आपल्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. महिला लोकांना रागावू नका. बहुतेक तरुणी पायाला गोटी नाही मला माहिती काढा धागा बांधतात का? काय नाही. आता हे माझ्या मनात करून राहिलो मी. बहुतेक मुली ह्या आपल्या पायाला काळा धागा बांधतात आणि बहुतेक तरुणे आपल्या हाताला काळा धागा बांधतात. कारण काय? आता तुम्ही बांधले कारण काय? हे तर महाराज माझ्या पण पायामध्ये अगदी बरोबर आहे की मागच्या तासामध्ये आपण विचार केली नाही की डोळे काही बदलू शकतात, जग बदलण्याची क्षमता त्यामध्ये आहे. आमच्याकडे पाहणारा जो काही माणूस असेल त्या माणसाची दृष्टी एकसारखी असेल असे विवाद नाही. नजर लागणे म्हणतो की आपण नजर लागणे कुणाची कुणालाही लागू शकते. याची त्यालाही कुणाची कुणालाही नजर लावू शकते आणि त्यामुळे होऊ शकते. आता हे आपण ह्या ज्या प्रथा परंपरा आहे त्या कितीतरी दिवसापासून चालत आलेले आहेत, अजूनही चालत आहेत आणि भविष्यामध्ये चालतीलच. ठीक नाही? गांधीजी कमरेला घड्याळ बांधत होते, आपण परिस्थिती बदलली. आता मी म्हणतो की तुमच्याकडे जर मोबाईल जर असेल तर घड्याळ वापरण्याची गरज आहे का? नाही. कारण मोबाईल वरूनच आपले काम होत राहिले, वेळ पाहण्याचे, तरीपर्यंत आम्ही घड्याळ वापरतो. 500 रुपयाची घड्याळ आणि 5 लाखाची घड्याळ काही फरक आहे का? वेळ आपल्याला सारखं एवढंच आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीचं पेहराव करता त्यावरून तुमची पातळी समज येते असा सवाल नाही. ही सुद्धा संस्कृतीच आहे. श्रीमंत लोकांची संस्कृती आणि गरीब लोकांची संस्कृती. तुमच्या शरीरावर दिसणारे जे काही गलवे त्या गलवे ठेवण्यामागचा सुद्धा महाविद्यालयाचा कोणता तरी उद्देश आहे. तुम्हाला वाटत असेल की फालतूच आहे. गरीब घरचा विद्यार्थी आणि श्रीमंत घरचा विद्यार्थी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुलना करता येऊ नये म्हणून तुमच्या शरीरावरती गलवे आहे. गणवेश जर एकसारखे जर नसते तर जो करोडपती आहे तो तर वेगळ्या थाटामध्ये आला असता की मैं बडे बाप का टिंब टिंब बेटा हूं बेटी हूं. म्हणजे तुमच्यामध्ये तुलना झाली असती आणि दाखवण्याचा प्रयत्न झाला असता की मी श्रीमंत आहे आणि तुम्ही गरीब आहात. आणि त्यामुळे महाविद्यालयानं ठरवलं की बाबा तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला तुलना करता येऊ नये. तुम्ही लवकरात लवकर शिकले. कधी काही सांगता येणार हे काही सांगता येत नाही आणि कधी फरमान निघू शकतो की कर्जे जसे मोदी साहेब म्हणतात की नाही रात्री 8 वाजतापासून नोट बंद होतील पुणेवाले चालणारच नाही. सरळ म्हणू शकतात की ज्यांच्या शरीरावर महाविद्यालयाचं गणवेश नाही ते उद्यापासून कॉलेजला येणार नाही. गणवेश 200 रुपयात भेटत असेल. 200 अरे रेडीमेड भेटतात ना. 400 रुपये. अबे मोठे नाही झाले ते 400 रुपये तर तुम्ही असेच उडवता रे बजाव मध्ये आहे का नाही. चल बजाव मित्र.
दुसऱ्याच्या लग्नामध्ये आपण नाचत नाही का? आणि नाचण्यासाठी तर आता बहुतेक तरुणांना लागतेच. अरे लागे नाही का? काय लागते आता मी काय सांगू? अबे नाचासाठी औषधी लागते ना बे, त्याच्याशिवाय नाचता येते का बे? आणि अशा पद्धतीने नाचता की मग आणि विशेष करून वेगळेच नाचता. माणूसही नाचण्यामागचा उद्देश आहे तुम्हाला माहित नाही. कोणीतरी फलाना माझ्याकडे पाहावा म्हणूनही नाचणारे लोक आहेत. मी म्हणा नाही म्हणतो त्या फलाण्याने माझ्याकडे पाहावं की मी कसा नाचतो याही उद्देशानं नाचणारे लोक समाजामध्ये आहेत. आणि आता तर क्रेज अशी आहे की प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ निघतो आणि कधी कधी माणसाला हे समजत नाही की आपण कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ बनवतो. म्हणजे एवढे आधी असतात मग व्हिडिओ बनवायला की त्याची गरज नाही. मागच्या आधी त्या 3-4 वर्ष झाले आपलं बसक्यांचा ऐकणे आपला शो. त्याच्यामध्ये एक महिला गेल्या त्यांना उचलून दवाखान्यामध्ये नेण्यापेक्षा फोटो काढण्यामध्ये गुंतलो होते. याच्यावरून आपल्या लक्षामध्ये समाज कुठल्या स्तराकडे चालवलेला आहे. आणि म्हणून ज्या संस्कृतीचा आपण विचार करत आहोत, विचार करणार आहोत, ही कुणीतरी दिली असं अजिबात नाही, ती आपण स्वतः तयार केली. लक्षात घ्या, संस्कृती ही जीवन जगण्याची पद्धती तयार केली. एकाच घरामध्ये 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, पण एकसारखेच कधी ते जीवन जगताना आपल्याला दिसत नाही. एक भाऊ सकाळी 5:30 ला उठतो आणि दुसरा 10:30 ला उठतो. आणि मोठ्यापेक्षा लहान जे असतात ते जास्त बिघडलेले असतात असं माझं मन आहे. बरोबर आहे. कारण मी लहान होतो म्हणजे जेवढे काही काम आहेत ते मोठ्यानं पहिलं उठावं आणि त्याच्यानंतर करावं. आणि आपण एकदम बादशाह सारखा झोपून राहावं. लहान बहिणीचं सुद्धा तसंच आहे. मोठी जर असेल तर तिला काळजी असते की आपण लवकर उठायला पाहिजे. आणि लहानला वाटते की मी माझ्या बहिणीनंतर असे एक तासाने कारण मोठी बहीण आपल्या आईला काय करते, मदत करते. कालांतराने परिस्थिती बदलते, पण तिला त्या गोष्टी सर्व करता येतात. मोठी असते म्हणून ती करत नाही, पण जेव्हा मोठी जाते कुठे जाते, दुसऱ्याच्या घरी जाते, त्याच्यानंतर तिला वाटते की नाही माझी बहीण 5:30 ला उठत होती, मग ती सुद्धा 10 ऐवजी 5:30 ला उठायला लागते. तुमचं सुद्धा तसंच. मोठा भाऊ आपल्या बाबांना मदत करतो, आईला मदत करतो, शेतामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये. आणि मोठ्या भावाचं झाल्यानंतर मोठा भाऊ दुसरी दूर जातो. ती परिस्थितीच आहे आजची. लक्षात घ्या, मोठा भाऊ कुठं नाही जातो. येणाऱ्या स्त्रीमध्ये अशी कोणती शक्ती आहे आपल्याला माहिती नाही, पण ज्या मायबापानं त्याला 21 वर्ष पोचलं, किती 21 5 दिवसामध्ये अशी कोणती तरी मोहिनी आहे, 8 दिवसात ऐसी मोहिनी डालती हो कि वो पूरा बदल जाता. अपने माँ बाप का नहीं रहता, वो भाई बहन का नहीं रहता, टोटली बदल जाता. और बोलता कि आप लोगों से मेरा कोई मतलब ही नहीं है, जीऊंगा तो उसके और मरूंगा तो उसी. सांगण्याचा तात्पर्य असा की ह्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ह्या सहजासहजी घडलेल्या नाही. कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाचे अनुकरण करत असतो. ज्या काळामध्ये संयुक्त कुटुंब होतं त्या काळामध्ये पाळणा घराची गरज नव्हती. पाळणा घर होतं का? नव्हतं. कारण आपले आई बाबा कामावर गेल्यानंतर घरामध्ये असणारे आजी आणि आजोबा त्यांच्या सहवासामध्ये आपण राहत होतो. आजीबाई आपल्याला गोष्टी सांगत होत्या, आजोबा आपल्याला गोष्टी सांगत होते. मायबापापेक्षा आमच्या आजोबाचा आपल्यावर जास्त धाक होता. काय? कारण आई वडिलांपेक्षा आम्ही आमच्या आजी आणि आजोबांच्या संपर्कामध्ये जास्त राहत होतो. आजोबा थोपाडत पण होते आपल्याला काडीनं. मायबाप हातानं थोपाडत होते, आजोबा काडीनं थोपाडत
सांगण्याचा तात्पर्य तोच आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत, घडल्या आणि घडत राहतील, याचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची 100% संबंध आहे. आणि म्हणून भारताचा विचार करताना भारतामध्ये विविधता आहे असे आपण म्हणतो. भारत माझाच देश का? हजार लोक आहोत तरी आपण म्हणत नाही की भारत आमचा देश आहे. काय म्हणतो? माझाच खाऊ, आमचा खाऊ नाही. काय? आमचा म्हणल्यानंतर कोणीतरी भागीदार आहे. आमचा म्हणल्यानंतर कोणीतरी भागीदार आहे आणि माझा म्हणल्यानंतर कुणीही भागीदार नाही. तो फक्त कोणाचा आहे? माझाच आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो हजार काय करोडो लोक असतील तरी आपण काय म्हणू? भारत माझा देश आहे, आमचा देश नाही. आता त्याची प्रार्थना आहे की नाही केली 10वी नंतर विसरून जाते माणूस. इंडिया माय कंट्री. ब्रदर सिस्टर तर 11-12 फर्स्ट इयर पासून जाते. ब्रदर भी नाही और सिस्टर भी नाही. दुसरा आहे समजून आलं की नाही? आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये येते, शेजाऱ्यांची आपल्यावर 100% नजर यासाठी असते. आणि म्हणून कधी कधी मी तुम्हाला वर्गामध्ये सांगतो, मित्राला आपल्या गुपित गोष्टी कधीही सांगू नका, कारण त्याच्यासारखा दुश्मन जगामध्ये कोणताच नाही. अरे वा. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत चांगलं, नाही तर तुमचं पुत्र पुढे पाडण्याची क्षमता मित्रामध्ये आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात त्या मित्राला अजिबात सांगायच्या नाही आणि तुम्ही सुद्धा मैत्रिणीला अजिबात सांगायच्या. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण विचार जर केला, ज्या काळामध्ये माणूस बुद्धी तेवढी चालत नसेल त्या काळामध्ये माणसाला वाटलं नव्हतं का की आपण आंघोळ पाणी करायला पाहिजे? आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं वाटते की कमीत कमी 2दा करायला पाहिजे. कारण काय? आपलं मनच आपल्याला सांगतो, आपलं शरीर आपल्याला सांगते की बाबा एक वेळा चालणार नाही. आता उद्या वेगळे करू शकतात. रात्री व्यवस्थित झोप यायला पाहिजे हे सुद्धा कारण असू शकते. पावसाळ्यामध्ये हा गणवेश तुमचा किंवा माझा आठवडाभर चालू शकत होता. आता नाही चालत. 2 किंवा 3 दिवसामध्ये बदलायला पाहिजे असं आपलं मन म्हणते किंवा असं मन म्हणते की नाही उन्हाळ्यामध्ये आपले गणवेश घेऊन असायला पाहिजे. जे रेग्युलर वर्गामध्ये येतात त्यांना वाटते. आणि काही म्हणजे असे असू शकतात की ज्या दिवशी गणवेश तयार असेल तरच मी कॉलेजला जाईल. काय तयार असेल तर गणवेश म्हणेल की चल रे भाऊ आज जा लागते, काही आज आपल्याला जावं लागते. असे गणवेश जर सकाळी बोलत जर असेल तर त्या दिवशी आपण कॉलेजला जाऊ. वेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असू शकतात आणि त्यांना बरोबर शिकायचं आहे. गणवेश माणसानं प्रेचेस कपडे घालायला पाहिजे. कोणाची करू माणसानं प्रेचेस कपडे वापरायला पाहिजे. कुणीतरी प्रयत्न केला असेल. लक्षात घ्या, हे साले एकदम असे चिरमटून राहिले कपडे, याच्यावर काहीतरी प्रयोग करावा असं माणसानं ठरवलं असेल. प्रेस हाताला भाऊ इलेक्ट्रिकच्या याच्या त्याच्या गोडच्याची प्रेस नव्हती त्या काळामध्ये. हा, तांब्यामध्ये निवे ठेवून, निवेच म्हणतात निवे बघ, निखारे ठेवून आपण काय करत होतो? प्रेस करत होतो. इतर दिवशी आपण प्रेस करत नव्हतो, पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला 100% करत होतो. आहे की नाही? आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रेसची काही आपल्याला लेनदेनच नव्हतं. म्हणजे आपण असाही विचार करू शकत नव्हतो की बाबा कपड्यावर डाग
असावे की नसावे? ज्याच्या कपड्यावर सर्वात जास्त डाग तो सर्वात चांगला पोरगा होता. त्याला मास्तरशी काही लेनदेन नव्हतं आणि इतर विद्यार्थ्यांसोबत सुद्धा काही लेनदेन नव्हती. बसा, बसू द्या रे. बैठो. इकडे बस, इकडे बस. समानता साहेब आपला. बस बस बस. ओके ओके. हे म्हणजे होती झालं. हे काय झालं? मोबाईलने म्हणून गोळी पुस्तक आणायचं. मोबाईलने म्हणून पुस्तक आणायचं. जिल्हा परिषद शाळेमध्ये एक गोष्ट होती की जो विद्यार्थी पहिल्या दिवशी आला, ज्या चटईवर ज्या ठिकाणी तो बसला ती त्याच्या आजोबांची समजा, बाबांची समजा, मुलाची समजा, म्हणजे अख्या खानदानाची ही जागा होती. त्या जागेसाठी आपण वर्षभर मांडत होतो की ही माझीच आहे, ही माझीच राहील. दुसऱ्या वर्षी ती जागा बदलत होती. हे सुद्धा ज्ञानच आहे. हे काय होतं? नॉलेज होतं. आता ती जागा आपली नसते. आता इथे जागा आहे तुमची कोणती हक्काची? जिल्हा परिषद शाळेमध्ये ती तुमची जागा होती. जिल्हा परिषद कशाला? 10वी 12वी पर्यंतची स्थिती बेंच डेस्क हा आमचा स्वतःचा होता. हे सुद्धा नॉलेज आहे. तुमच्यामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारचे जेवढ्या काही कला आहेत त्या सर्व कला सुद्धा काय आहे? संस्कृतीच आहे. मानवाने तयार केलेले साहित्य जे तुम्ही वाचता हे सुद्धा काय आहे? संस्कृतीच आहे. एखाद्या गोष्टीवर तुमचा असणारा विश्वास किंवा एखाद्या गोष्टीवर तुमचा नसणारा विश्वास सुद्धा काय आहे? संस्कृतीच आहे. कुंकू या ठिकाणी लावायचं आहे, दुसरीकडे लावूच नाही. ही सुद्धा संस्कृतीच आहे. मास्क आता आला म्हणून, मास्क आता आला म्हणून त्या काळामध्ये तरुणीच्या बांधून त्याला काय म्हणतात? स्कार्फची एक घटना बघायला सांगितली होती तुम्हाला त्याच्यापूर्वी, आहे ना? जी मोनिका कांड आहे की नाही, नागपूरचं मोनिका कांड, ते त्या स्कार्फमुळे झालं आणि कपड्यामुळे झालं. त्याच्यामुळे कपड्यामुळे, त्यामुळे दुसऱ्याचे कपडे कधीही वापरू नका आणि स्कार्फ कधीही चेहऱ्याला बांधू नका. ज्या मोनिका मेश्राम मरण पावल्या, मेश्राम नाव होते, त्यांच्या ऐवजी दुसरी मुलगी मरणार होती. फक्त जी मरण पावली तिनं त्या मुलीचे कपडे वापरले होते आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता. मारणाराला वाटलं की जी मरणार होती तीच आहे, त्यानं दुसरीचाच गेम केला. नाही नाही, गंमत नाही, हे रिअल आहे. तुमचा चेहरा बांधला असेल आणि तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरले, पण मारणाराचा डोळा तुमच्यावर नाही, कुणावर आहे? कपड्यावर किंवा तिच्यावर आहे. आणि तिची ओळख त्याच्यावरून आहे, कपड्यावर. म्हणजे तुमचं पण बरोबर, मारणाराचा डोळा त्याच्यावर आहे, कपड्यावर. कपड्याच्या आतमध्ये कोण आहे त्याला माहित नाही. यामुळे ही भूमिका विश्राम केली. अनेक उद्देश असू शकतात चेहरा बांधण्याच्या. कोरोनामुळे आपण चेहरा बांधतच आहोत. स्कार्फमुळे आपण याचा विचार करतो की प्रदूषण आहे, वातावरणाचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा परिणाम करू नये, यासोबतच असं म्हणतो नाही बहुतेक तुमचे दादा भाव आहे करायला तुम्हाला
त्यामध्ये द्या. मग तुमच्या भावाला बांधलेलं नाही. अरे मातेच्या थोडं दाबीत किती तुमचा भाऊ गाडी चालवत आहे. इकडे बघणार भाऊ. बोला ना बोला. असे द्या आता इकडे. हे प्रत्येक तरुणाची आणि तरुणीची मानसिकता आहे. यांचे भाऊ गाडी चालवून राहिले आणि ह्या चेहरा बांधून बसलेल्या आहेत. यांच्या भावाच्या 5 मित्रांची नजर त्यांच्यावर जाते माहीत असणार. आणि दुसऱ्या दिवशी यांचा भाऊ त्यांना भेटतो. पहिला प्रश्न हाच असतो, का तू तर गाडीनं जात होता, तुझ्या माग कोण बसली होती? ती व्यक्ती कोण होती? कारण ते जे तुमच्या भावाचे मित्र आहेत ते तुम्हाला 100% ओळखत होते, पण तुम्ही चेहरा बांधला असल्यामुळे संशयाची पाल तर त्या मित्रांच्या मनामध्ये चुकली. कारण वहील सहजासहजी स्थान वाटू शकत नाही. अशा प्रकारचे तरुणांच्या मनामध्ये विचार असतात आणि ज्याचा अजागृती त्या तरुणीनं चेहरा बांधला होता याचा अर्थ तिला चेहरा दाखवायचा नव्हता. तुमचा चांगला होता, पाहणाऱ्यांचा उद्देश मात्र वेगळा होता. सर्वात महत्वाचं एक, तरुण आणि तरुणी, बहीण आणि भाऊ जरी असले पण ते एका गाडीवर गेले. सध्या कंडिशन मध्ये मुलीचं काय होतं आपल्याला माहिती नाही. 100% लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. 99% लोकांचा बदलतो. ते कानात चालू आहे की काय? बंद आहे. सच्ची जगाने किती बसी नाही ना दिखावचे ना जाओ अपनी अकल लगा. आता ही संस्कृती नाही का? अरे ही सुद्धा जीवन जगण्याची पद्धती नाही, ही सुद्धा संस्कृतीच आहे असे आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो. आज एवढ्या काही गोष्टी आपल्याला दिसतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या गोष्टींचा आपल्या मनाला आकलन होते. त्या सर्व गोष्टींचा त्या गोष्टी आपण स्वतः बनवलेल्या नाही. त्या स्वतः आपण बनवलेल्या नाही, पण दुसऱ्याकडून आपण घेतल्या आणि घेतल्यानंतर आता भविष्यामध्ये त्याचा काय झाला? प्रसार आणि प्रचार झाला. प्रचारही झाला आणि प्रसार सुद्धा झाला. कारण एक गोष्ट निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं आपण अनुकरण करत असतो. चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर वाईट गोष्टी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो. वाईट माणूस कोण आणि चांगला माणूस कोण? वाईट चांगला म्हणजे आपण किती वाईट असलो तर आपण स्वतःला समजतच नाही वाईट आहे की नाही. मेरे जैसा दुनिया में कोई भी नहीं. सांगण्याचा तात्पर्य सांगणारी वाईट म्हणून कशाला म्हणता येईल? दोन्ही प्रकारच्या गोष्टी प्रत्येक माणसामध्ये असतात. दोन्ही प्रकारच्या गोष्टी प्रत्येक माणसामध्ये असतात. 51% चांगल्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील, किती? 51%. आणि 49% जर वाईट जर गोष्टी असतील तर आपण समजून तुम्ही काय चांगले. पण 49% चांगल्या गोष्टी आहेत आणि 51% वाईट गोष्टी आहेत. तर आपण काय त्याला काय समजू? जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस, त्या प्रत्येक माणसाची ज्या काळामध्ये आपण 2 व्यक्तींची एकमेकांसोबत तुलना करतो त्याच्यानंतर आपल्याला ठरवणं येते की
वाईट लक्षात घ्या. माझ्यामध्ये चांगले गुण आहेत त्याचबरोबर वाईट गुण आहेत, तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत आणि त्याचबरोबर वाईट गुण सुद्धा आहेत. फक्त तुम्हाला या गोष्टीचे आपल्याला करायचे आहे, तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत की वाईट गोष्टी आहेत. वाईट जर गोष्टी जर जास्त जर असतील तर तुम्ही वाईट आहात आणि चांगल्या जर गोष्टी जर जास्त जर असतील तर तुम्ही चांगले आहात. कधी कधी तर आम्ही आमच्या भावाची आणि बहिणीची तुलना करतो आणि आपल्या आई आणि बाबांना म्हणतो की तू तिला जवळ करते आणि मला नाही. मग त्याच्यानंतर आपले आई वडील आपल्याला म्हणतात की तू तिच्यासारखी करून दाखव की मी तुला माझ्या जवळ घेईन. याचा अर्थ काय? आपल्या भावामध्ये आणि बहिणीमध्ये असणारे जे काही इतर गुण आहेत ते इतर गुण कदाचित आपल्यामध्ये त्या काळामध्ये नसतात आणि त्यामुळे आई वडिलांना आपण वाटतो की बाबा ही चांगली आणि ही वाईट आहे किंवा ही चांगली आणि ही वाईट आहे. पण आई बाबा सहजासहजी आपल्याला किती जरी वाईट जरी असलो तरी परंतु इतरांच्या